नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. मंडळी, डिजिटल मीडिया वाढल्यानंतर वाचन संस्कृती घटली असा ओरड नेहमीच केली जाते आणि या वाचन संस्कृती घटल्यासाठी सरकारला जबाबदार धरलं जातं. सरकार काहीच करत नाही अशी बोंब केली जाते. मला जरा वाचन संस्कृती या विषयावर बोलायचं आहे. आजकाल प्रकाशक मंडळी वाचकांसाठी पुस्तकं छापतात असं मला तरी दिसत नाही. यांचा एकमेव ग्राहक सरकार आहे आणि सरकारी व्यवस्थेला पुस्तकं विकता यावीत यासाठीच ती प्रकाशित केली जातात का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. सरकार काहीच करत नाही असं नाही. सरकार कोणतंही असो, सरकार प्रत्येक विषयामध्ये काम करत आहे. जरा आकड्यावर आपण नजर मारूया आणि मग विषयाकडे जाऊया. राज्यामध्ये एकूण 27,000 ग्रंथालय आहेत. 27,000 ग्रंथालय. त्यातली 13,000 ग्रंथालय ही सार्वजनिक ग्रंथालय आहेत, ज्यांना अ, ब, क, ड असा दर्जा देत ग्रंथ खरेदीसाठी सरकार पैसे देतं. या अ, ब, क, ड वर्गवारीमध्ये असलेल्या ग्रंथालयांच्या वरती सरकार खर्च करतं. 8,000 ग्रंथालय ही शालेय ग्रंथालय आहेत, ज्यांच्यावरती सुद्धा सरकार अनुदान देऊन खर्च करतं. 6,000 ग्रंथालय ही महाविद्यालयीन ग्रंथालय आहेत, ज्यांना सरकार अनुदान देऊन खर्च करतं. म्हणजे राज्यात 27,000 ग्रंथालय आहेत, ज्यांच्यावरती सरकारी पैसा खर्च होतो आहे. याशिवाय वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा आपापली ग्रंथालये चालवतात. जसं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ज्याची राज्यभरामध्ये 150-200 ग्रंथालये तरी असतील, ज्यावरती सरकारी पैसा खर्च होतो आहे. फक्त ग्रंथ खरेदीसाठी सरकार पैसे खर्च करतंय का? अजिबात नाही. म्हणजे जवळपास 27-28 हजार ग्रंथालये सरकारी पैशानी चालतात. याच्याशिवाय सरकार प्रकाशनावरती खर्च करत आहे, ते सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. यामध्ये नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, ज्याला NBT म्हणतो, साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, बालभारती, तंत्रशिक्षण विभाग, राज्य मराठी विकास संस्था, या 6-7 संस्था सातत्यानं पुस्तक प्रकाशनाचं काम करत असतात. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या लेखकांना पुस्तक प्रकाशनासाठी अनुदान देण्याचं काम देखील वेगवेगळ्या सरकारी संस्था करतात. जसं पुन्हा एकदा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगारांच्या साहित्य निर्मितीसाठी अनुदान देत असतं. छापायचे पैसे, विकायचे पैसे, एवढं सगळं सरकार देत असतं. याशिवाय राजाराम मोहन राय फाउंडेशन ही एक संस्था काम करते आहे. ही वेगळी संस्था आहे. याच्यावरून सुद्धा लाखो करोडो रुपये खर्च होतात. साहित्य अकादमी इतर भाषात साहित्य अकादमी मिळालेल्या पुरस्कार मिळालेल्या लेखकांची पुस्तकं मराठीत भाषांतरित करत असतं. मराठीतल्या पुरस्कार प्राप्त पुस्तकांना इतर भाषांमध्ये अनुवादित करत असतं. एवढं सगळं अवाढव्य काम चालू असताना वाचन संस्कृती वाढत नाही अशी ओरड करणारे नेमका घोटाळा काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. माझा एक प्रश्न आहे. साकेत प्रकाशनच्या वतीनं 2 पुस्तकं प्रकाशित करण्यात आली. मी उदाहरण म्हणून सांगतोय. इंडिपेंडेंटली साकेतचा उल्लेख करण्याचा माझा हेतू काही नाही आहे. एक राजन गवस यांचं तनकट नावाचं पुस्तक होतं, ज्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. या राजन गवस यांच्या पुस्तकाच्या किती आवृत्त्या निघाल्या हो? का नाही निघाल्या? 27,000 ग्रंथालय आहेत ना, का नाही निघाल्या? टीका स्वयंवर नावाचं पुस्तक भालचंद्र नेमाडेंनी लिहिलं, त्यांच्या पुस्तकाच्या किती आवृत्त्या निघाल्या? नेमाडेंची हिंदू एक समृद्ध अडगळ फार छान चालली, पण टीका स्वयंवर या ग्रंथाच्या आवृत्त्या का नाही निघाल्या? पुरस्कार मिळूनही नाही निघाल्या. का दिल्या जात नाही? आणि माझा सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे. अनेक पुस्तकांच्या आता 1000 आवृत्त्यावरून 500 वर आल्या, 500 वरून 300 वर आल्या.
पहिली आवृत्ती 300ची छापणारे महाभाग सुद्धा आहेत आणि या 300 पुस्तकांची आवृत्ती सुद्धा आजकाल खपत नाही. प्रकाशक खपतो, लेखक खपतो, पण आवृत्ती खपत नाही. ही स्थिती काय येते? वाचन संस्कृती घटली आहे असा दावा करून लोकांचा दर्जा ढासळला असल्याचा दावा करणाऱ्या लोकांना मला एक विचारायचं आहे, 27,000 लायब्ररी असून सुद्धा 2700 पुस्तकं विकली जात नाहीत, याचा अर्थ वाचकांचा दर्जा ढासळलाय का लेखकांचा दर्जा ढासळलाय की मार्केटिंगचं स्किलच संपलंय? हे शोधलं पाहिजे. विक्रम संपतचं पुस्तक छान छान विकल्या गेलं. अमदापुरेंचं पुस्तक फार छान विकल्या गेलं. आमच्या छोटी पुस्तिका काढली रोहन माळवतकरनं, ती पण छान विकल्या गेली. अनेक पुस्तकं विकली जातात. लोकांना जे आवडतं ते लोक विकत घेतात, वाचतात. तुमचं प्रकाशन सरकारी अनुदानासाठी चाललेलं आहे. सरकारी अनुदानासाठी. कुठून तरी प्रायोजक शोधायचा, पुस्तक लिहायचं, ते वेगवेगळ्या लायब्ररीत कॉलेजमध्ये पाठवायचं आणि त्यातून पैसे कमवायचे. हा नवा धंदा सुरू झालाय का? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. एक छोटासा मुद्दा मला तुमच्या समोर मांडायचा आहे. पुस्तकांची विक्री झाली पाहिजे, पुस्तक वाचलं गेलं पाहिजे असं ज्यांना वाटतं त्या सगळ्या लोकांनी, साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी, म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विश्व साहित्य संमेलन, विभागवारची साहित्य संमेलनं, या सगळ्या साहित्य संमेलनामध्ये हार, गुच्छ, शाल आणि स्मृतिचिन्ह यावरती किती खर्च होतो? साधारणतः 200 रुपयाची शाल, 50 रुपयाचा पुष्पहार, 20 रुपयाचा गुच्छ, 200-300 रुपयाचं स्मृतिचिन्ह. या सगळ्याच्या ऐवजी, म्हणजे अशी हजारो बनवली जातात, या सगळ्याच्या ऐवजी वाद होऊ नये म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकांचं वाटप स्मृतिचिन्ह म्हणून का केलं जात नाही? स्पेशल एडिशन छापली जावी असा आग्रह का धरला जात नाही? साहित्य संमेलनात सुद्धा बनवलेली कृत्रिम स्मृतिचिन्ह वाटून त्याची लक्षात राहिली पाहिजे गोष्ट अशा स्वरूपाची मांडणी करणारे या पुस्तकांचीच भेट स्मृतिचिन्ह म्हणून का देत नाहीत? एखादं स्पेशल एडिशन छापता येऊ शकते भेटीसाठीच म्हणून. तिथे हे प्रयत्न करणार नाहीत. लायब्ररींच्या मध्ये अनुदानावर दिला गेलेला पैसा हा पुस्तक खरेदीत किती जातो आहे आणि व्यवस्थापनात किती जातो आहे, कोणत्या पुस्तकाची खरेदी केली जाते आहे, याचा विचार केलाय का कधी? उगाच लोकांचा दर्जा ढासळलाय, लोक वाचनापासून दुरावलीत असा दावा करणं भंपकपणा आहे. एक तर तुमचं मार्केटिंग आणि लोकांच्या पर्यंत पोहोचणं कमी झालंय किंवा तुमच्या साहित्यातला दर्जाच कमी झालाय असा त्याचा अर्थ असतो. लोकांची वाचनाची भूक मात्र कायम आहे. एवढंच मला सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.